दिसेल का पूजेची एक नंबरला दिसेल का रुपालीची एक नंबरला दिसेल ऍड? कोणाची ऍड एक नंबरला दिसेल? आणि त्यांनी काय केलंय, एनएमडीच्याच वेबसाईट साठी ऍड रन केली आणि डेटा सायन्सच त्यांनी URL घेतलाय तिघांनी पण, आणि कीवर्ड पण सेमच घेतले. तर मग कोणाची ऍड एक नंबरला दिसेल? ज्याचा ऑप्टिमायझेशन स्कोर जास्त आहे. मग ऑप्टिमायझेशन स्कोर म्हणजे काय? रिलेव्हन्सी स्कोर म्हणजे काय? जेवढे तुम्ही सर्च कीवर्ड्स टाकता ते किती लोक सर्चेबल. नाही ते तुम्ही चुकीचं सांगता. रिलेव्हन्सी म्हणजे काय? आपला कंटेंट सोबत रिलेव्हंट असायला पाहिजे. तुम्हाला म्हणलं तुला मी हरिण दाखवतो आणि एक छोटं कुत्र्याचं पिल्लू दाखवलं, काय वाटत तुम्हाला? रिलेव्हंट आहे का काय? मग ते रिलेव्हंटच नाही, त्याला काय तर रिलेव्हंट गोष्टी पाहिजे. मी आता इथं 2 BHK फ्लॅट्स इन पुणे सर्च केलंय, तर इथं कोलते पाटील इथं आलं का कुठं? डेटा सायन्सचा कोर्सचं दिसलं का कुठं तुम्हाला? फिजिक्सचा कोर्स दिसला का? नाही दिसला. का नाही दिसला? कारण सगळ्या गोष्टी ज्या वरती येतात त्या रिलेव्हंटच गोष्टी इथं. आता मला काय करायचंय, हाऊ टू इम्प्रेस गर्ल. काय टाकलं? हाऊ टू इम्प्रेस गर्ल. मग मला इन्फॉर्मेशन बरोबरच येणार आहे. कोणती इन्फॉर्मेशन येणार आहे? ते चुकीचं सांगणार आहे का? पण ही इन्फॉर्मेशन हाऊ टू इम्प्रेस गर्ल, म्हणजे फक्त एकाच. तुम्हाला शिकवलं नाही इंग्लिश कोणी? आलं का? हे EIचं आलं पहिल्यांदा आणि स्टाईल गर्लफ्रेंड. हे कोणीतरी लिहिलंय का? गुगलने स्वतः येऊन लिहिलंय? नाही. नंतर कोराने पण लिहिले. व्हॉट इज द बेस्ट वे टू इम्प्रेस गर्ल. आपल्यासारखा विचार करणारे पण जगात काहीतरी लोक आहेत. आहेत का? प्रत्येक गोष्टीवरती आणि प्रत्येक घटनेवरती इन्फॉर्मेशन गुगल वरती भेटते तुम्हाला. भेटते का? मग ही इन्फॉर्मेशन कोणी लिहिली? कोराने लिहिली. पण कोरा आपल्या कोणाच आहे? कोरा स्वतः लिहितो का नाही? एखाद्या माणसाने लिहिली असं. वाचतात कोण? लोक. आणि लिहितात कोण? लोकच लिहितात. मग ते सर्च मी काय केलंय, हाऊ टू इम्प्रेस गर्ल. मी काय टाकलंय? कीवर्ड टाकलाय. मी जर नुसतं टाकलं हाऊ टू इम्प्रेस, मग काय आलं असतं? काय पण इन्फॉर्मेशन आले असते. मग हे जे कीवर्ड असतात ना, ते खूप क्रुशियल रोल प्ले करत असतात. आणि इथं आता वरती जर इन्फॉर्मेशन लिहिलेली, ह्यांनी काय लिहिलेलं आहे? एक ब्लॉग लिहिलेला आहे. आणि त्या ब्लॉग मध्ये असं लिहिलं असतं, जर तुम्हाला मुलींना इम्प्रेस करायचंय तर काय करायचं? टक्कल करायचं, डोक्याला काळं लावायचं, कपडे काढून इकडे तिकडे फिरायचं, मुली इम्प्रेस होतात. हे असं जर मी ब्लॉग लिहिला आणि गुगलनी वरती 1 नंबरला रँकिंग केला, किंवा मी त्याची गुगल ऍड रन केली, कारण आता कॉम्पिटिशन खूप कमी आहे. मी असं काही इडवाकडे लिहिलं आणि ते काय केलं, एक गुगल ऍड रन केली, तर ते 1 नंबरला दिसेल का? का नाही दिसणार? काय रिलेव्हन्स नाही. मुली असे पण इम्प्रेस होतात. केस पिवळे केले पोरांनी, इम्प्रेस झाल्या. मग हे बरोबर आहे. म्हणजे आपण जर चुकीची इन्फॉर्मेशन दिली तर गुगल काय करतो? आपली वेबसाईट रँकिंग करेल का? भले तुम्ही त्याला 50 लाख रुपये द्या. करतो का? मग काय करेल? आता सपोज वेदांत आहे, त्यांनी इन्फॉर्मेशन पाहिली मुलींना इम्प्रेस करण्यासाठी. त्यांनी काय केलं? वाचले सगळ्या माझ्या टिप. टक्कल करायचा, त्यांनी जाऊन टक्कल केला, डोक्याला काळं लावलं आणि कपडे काढून निघला बाहेर कर्वेनगर मध्ये. तर लोक त्याला काय करतील? दगडाने हाणतील किंवा मागं पळतील किंवा वेडा समजतील. मग काय होईल ह्याच्यातून? पोलीस येतील, त्याला पकडतील आणि मग काय म्हणते, तू असं का करतो? तर तो सांगेल की मी हाऊ टू मुलींना इम्प्रेस करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय. मग तुम्ही का असं करतात? तर तो बोल की मला गुगलने सांगितलं. मग ते पोलिस पण सर्च करतील ते कीवर्ड. पोलिसांना पण सेम इन्फॉर्मेशन दिसली तर मग ह्याला सोडून देतील. नाही, गुगलला धरणार नाही. पण हे तर चुकीचं कोण आहे? आता मी जर सपोज टाकलं मला जायचंय संगमवारीला, मी मॅप टाकणार आणि मॅपने जाणार, पण संगमवारीला जाण्याच्या ऐवजी त्यांनी नाशिकलाच नेलं.
तर चुकी कुणाची? नेक्स्ट टाइमला मी गुगलवर विश्वास ठेवणार का? नाही. मग त्याच्यामुळे गुगल जास्त लोकांनी यूज केलं म्हणून गुगल हे बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. म्हणून लोक गुगल वरती काय करतात? जास्त सर्च करतात. पण एखाद्याला जर चुकीची इन्फॉर्मेशन भेटली असते या विषयात तर त्यांनी कधी सर्च केलं असतं का? मग एक गोष्ट लक्षात समजून घ्या की गुगलला तुम्ही किती पण लाखो करोडो हजारो 5 करोड रुपये जरी दिले तरी गुगल चुकीची इन्फॉर्मेशनला प्रमोट करतच नाही. मग जर आपली वेबसाईट मी काय केलंय गुगलला 10 करोड दिले आणि मी टाकलेत कीवर्ड वेगवेगळे शॉर्ट टेल टाकलेत किंवा माझा इरिलेव्हंट कंटेंटच नाही वेबसाईट मध्ये तरी गुगल तुमची वेबसाईट रँकिंग करणार नाही. मग तुमची वेबसाईट रँकिंग करण्यासाठी 2 गोष्टी लागतात. काय लागतात? इथं आपण नोट्स काढल्या होत्या का नव्हत्या काढल्या? मग त्या नोट्स मध्ये अजून मी तुम्हाला ऍड करून दाखवतो. गुगल ऍड हा ऑनलाईन ऍडव्हर्टायझिंग प्लॅटफॉर्म आहे. तिथं ऍडव्हर्टायझर पैसे लावतात आणि जो जास्त पैसे लावेल त्याला गुगल काय करतं? रँकिंग करतं. असं हे तुम्हाला आतापर्यंत वाटत होतं पण नाहीये. आहे का असं? सपोज तुम्ही 10 लोक काम करतात. पूजेला बोललं तुला NMD 25,000 पेमेंट देते. उद्या इन्फोसिसने 50,000 रुपये दिलं तर ती कुठं जॉईन करणार आहे? का? कारण त्यांनी जास्त पैसे दिले. दुसरं काय? नेहाला आता इथं 27,000 भेटले आणि दुसरी कंपनी आहे इन्फोसिस. तिथं तिला 25,000 भेटले. तर नेहा काय करेल? इन्फोसिस जॉईन करेल. का जॉईन करेल? कारण ती MNC कंपनी म्हणून. ती म्हणे NMD छोटी कंपनी मला ते कंपनीचं नाव सांगायला लाज वाटते. बरोबर आहे? मुलीला असतात अशा गोष्टीला पण. खरंच लागतात. सत्य परिस्थिती सांगतो. लाजतात का? त्यांना वाटतं मी जर MNC कंपनीमध्ये काम करते म्हणजे माझ्याकडे नॉलेज जास्त आहे आणि माझे रिस्पेक्ट समाजात जास्त वाढत. लग्न चांगल्या माणसाबरोबर पाहिजे असं त्यांना वाटत. पण हे असं काय नसतं. दिसणाऱ्या गोष्टी फक्त त्या चांगल्या वाटतात लांबून पण ज्यावेळेस आतमध्ये घेतो त्यावेळेस त्याचं दुःख त्यालाच माहिती असतं. आता इथं तुम्हाला मी ऍड रँकचा फॉर्म्युला सांगतोय. ऍड रँक इज इक्वल टू काय करायचंय? मॅक्झिमम CPC. मॅक्झिमम CPC म्हणजे काय? कॉस्ट पर क्लिक. आपण काय पाहतोय आता? गुगल ऍड पाहतोय आणि गुगल ऍडलाच दुसरं नाव काय आहे? गुगल ऍडचं दुसरं नाव काय आहे? PPC म्हणजे काय? पे पर क्लिक. आणि कॉस्ट पर क्लिक आणि पे पर क्लिक सेमच आहे. मग एका क्लिकला तुमचे पैसे डिडक्ट होणार. एखाद्याने एकच क्लिक केली तेवढेच पैसे कट होणार. 2 क्लिक झाल्या डबल पैसे कट होणार. 3 झाले 3 पट पैसे कट. आणि किती पैसे कट होणार हे कशावरती डिपेंडेंट असेल तर ते किती रुपये असणार? रिलेव्हन्सी स्कोर वरती. मग इथं इंटू रिलेव्हन्सी स्कोर. इंटू कुठं गेलं? रिलेव्हन्सी स्कोर झालं. मग रिलेव्हन्सी स्कोर काय? काय रिलेव्हन्सी स्कोर? मॅक्झिमम CPC इंटू रिलेव्हन्सी स्कोर. एंटर केलं. मग आता इथं आपण काय करू? ऍड रँक पूर्ण. मग इथं टाकू वेदांत. नंतर काय टाकलं? पूजा. या लोकांनी काय केली? ऍड रन केली. इज इक्वल टू तर काय करणार? ह्यांचे मॅक्झिमम ह्यांची CPC किती आहे? सगळ्यांची CPC आपण 50 रुपये ठेवू. ह्याने किती ठेवलं? 100 ठेवलं. का ह्यांची पण नंतर ह्याचं काय? कोण आहे अजून? नाव सांग. मंगेश. मुजीबची किती ठेवायची? 70 रुपये. नंतर खाली नेहा किती ठेवायची? 30 रुपये. ते काय पण ठेवू शकतात ना CPC. आता दुसरं कोण आहे? अक्षय. त्याने किती ठेवली? त्याच्याकडे पैसे येतं म्हणून आपण त्यांनी 2600 रुपये ठेवले डायरेक्ट. तो काय पण करू शकतो.
झालं, एवढे आपण ठेवले. आता ह्याला काय करायचं, रिलेव्हन्सी स्कोर किती मध्ये असतो? 0 to 10 मध्ये. रिलेव्हन्सी स्कोर किती असतो? 0 to 10 मध्ये. मग मी काय करणार इथं, इंटू कुठं गेलं, आता ह्यांनी रिलेव्हन्सी स्कोर किती 0 to 10 मध्ये असला, ह्याचा रिलेव्हन्सी स्कोर 3 आहे. किती झालं, इज इक्वल टू तर किती झाले ह्याचे 300. स्कोर किती, म्हणजे त्याला एक स्कोर किंवा मार्क बोलू शकतो आपण, 300 होतात. ह्याला रिलेव्हन्सी स्कोर किती आहे? 7. मग किती होतात? 350. मग नंतर परत खाली आलो आपण, मुजीबचं किती आहे? कॅल्क्युलेशन किती येते? 7 चोक 28. 420. नंतर ह्यांचा असेल 10. 3 9 27. 270. एक. मग मला तुम्ही सांगा आता, 1 नंबरला कोणाची दिसेल? अक्षयनी तर 2600 रुपये लावले. किती? 2600. मग 1 नंबरला त्याची दिसाय पाहिजे, त्यांनी किती पैसे लावले? जास्त लावले पण त्यांचा रिलेव्हन्सी स्कोर 0. 0 आहे. ह्याने किती रुपये लावलेत? नेहा. मग 1 नंबरला कोण दिसेल? मुजीब दिसेल. का? रेलेव्हन्सी स्कोर आहे. म्हणजे हिचं तर 7चा रिलेव्हन्सी स्कोर आहे, म्हणजे त्याचा हिचं तर 9चा रिलेव्हन्सी स्कोर आहे. त्याचा स्कोर जास्त होता सीपीसी. मग तुम्हाला काय करायचंय, रिलेव्हन्सी स्कोर किती मॅटर करतोय समजलं का? कमी पैसे लावले तरी स्कोर जास्त असतो. ह्यांनी कमी पैसे लावलेत तरी पण 1 नंबरला, आता बघा हे 1 नंबरला दिसतंय मुजीब, 2 नंबरला कोण दिसतंय? पूजा. तिने 50च रुपये लावलेत, म्हणजे एका क्लिकला ह्याला 70 रुपये लागणार आहेत. कुणाला? मुजीबला. आणि तिला एका क्लिकला किती वाजणार आहे? म्हणजे जर तिचे 5000 क्लिक आले तर तिचे किती पैसे वाचतील? 5000 × 20, भरपूर पैसे वाचतील. 1 लाख रुपये वाचतील. म्हणजे एका क्लिकचं तुमचं सीपीसी रिलेव्हन्सी स्कोर किती मॅटर करत आहे. ह्यांना एका क्लिकला किती रुपये लागतील? म्हणजे जेवढे 1 लाख रुपयामध्ये जेवढे त्यांच्या क्लिक येतात ना, तेवढ्या ह्यांच्या फक्त 30,000 रुपयामध्येच येतात. म्हणजे 70,000 रुपये तुमचे वाचतात. कुणाचे? नेहाचे. तुमचा रिलेव्हन्सी स्कोर चांगला असल्याचे बेटर फायदे काय? आणि ह्यांनी 2600 रुपये ठेवून त्याला कुठंच ऍड दिसत नाही. का? कारण त्याचे रिलेव्हन्सी स्कोर. त्याच्यामुळे रिलेव्हन्सी स्कोर कसा वाढवायचा, हाऊ टू इम्प्रूव्ह रिलेव्हन्सी स्कोर. तर रिलेव्हन्सी स्कोर जर वाढवायचा असेल तर आपल्याला जावं लागेल गुगल ऍड मध्ये. मग गुगल ऍड्स मध्ये जाऊन आपल्याला ह्या गोष्टी आधी चेक करायच्या. पहिल्यांदा कीवर्ड रिसर्च करायचं. म्हणून इथं जातो गुगल वरती आणि गुगल ऍड्स टाकतो. काय करतो? गुगल ऍड्स टाकतो. पण गुगल ऍड्स टाकल्यानंतर इथे गुगल ऍडचं अकाउंट आहे ते साइन इन करतो आणि इथं साइन इन करायचं तुमचं एक गुगल ऍडचं अकाउंट. झालं का? पण मला आता काय करायचंय, माझी रिलेव्हन्सी कशी वाढवायची हे चेक करायचंय. तर मला कशासाठी ऍड रन करायची? डेटा सायन्स कोर्स इन पुणे ह्या कीवर्ड साठी मला काय करायचंय, माझी रिलेव्हन्सी वाढ. मग एनएमडीचं नाव येते एससीओ मध्ये. ह्या URL मला ऍड साठी टाकायचा आहे. मग ह्याच्यामध्ये आपल्याला कोणते कोणते कीवर्ड आपल्या वेबसाईट मध्ये किंवा ऍड मध्ये टाकणं गरजेचं आहे. एक कीवर्ड मला भेटला, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. नंतर अजून काय दिसतंय इथं, हे सगळ्या गोष्टी चेक करायच्या. पहिल्यांदा आपल्याला आपले कीवर्ड एक्स्ट्रॅक्ट करायचे. कसे एक्स्ट्रॅक्ट करायचे? जे तुमची वेबसाईट आहे, एक तर काय करायचं, तुम्हाला गुगल ऍड रन करण्याच्या आधीची काळजी काय घ्यायची. आता सपोज मला काय येतं, क्रिकेट खूप चांगलं खेळता येतं आणि मला तुम्ही काय खेळायला दिलं, लंगडी खेळायला दिली, तर मी चांगलं खेळेल का? का? कारण माझं स्पेशलिटी काय आहे? क्रिकेट खेळणं.
मग हा URL कशासाठी आहे? डेटा सायन्स साठी, बरोबर आहे. हो. आणि ह्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कशा रिलेटेड लिहिली? डेटा Data सायन्स science. रिलेटेड. मग ह्याच्यामध्ये डेटा सायन्स नियर बाय मी कीवर्ड टाकलेलं आहे का? हा. ISO सर्टिफाईड ट्रेनिंग सेंटर टाकलेलं आहे का? ते check करा. मायक्रोसॉफ्ट डेटा सायन्स कोर्स सर्टिफिकेशन टाकलेलं आहे का? टाकलं असेल ना कुठंतरी. 100% प्लेसमेंट गॅरंटी टाकलेलं आहे का? हो. ते कुठेतरी टाकलेलं आहे का नाही? मग तर कीवर्ड रिसर्च करताना आपण पहिल्यांदा काय करायचो? कीवर्ड टाकून करायचो. तर आता कीवर्ड रिसर्च कसं करायचं? तर तुम्हाला काय करायचं? Website. कीवर्ड प्लॅनर टूल तर ते लागणारच आपल्याला. इथं टूल मध्ये जायचं आणि टूल मध्ये गेल्यानंतर प्लॅनिंग मध्ये जायचं. प्लॅनिंग मध्ये गेल्यानंतर काय करायचं? कीवर्ड येतात आणि डायरेक्ट इथं डिस्कवर कीवर्ड करायचं. आता पहिलं आपण डायरेक्ट इथं काय करायचो? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे असं सर्च करायचं. काय सर्च करायचं आपण? Data science. डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. लगेच आपल्याला हे सगळे, आता बघा, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे साठी 1000 ते 10,000 लोक सर्च Search करतात करतात per month. पर मंथ मध्ये. मग एका महिन्याचे किती? डिवायडेड बाय 30 केलं तर 333. लोकं एका दिवशी. 33 ते 333 लोक एका दिवसाला सर्च करतात. म्हणजे चांगला सर्चेस आहे. पण आता मला काय करायचंय? Website. हे मी माझ्या मनाने कीवर्ड टाकलाय. माझ्या वेबसाईट मध्ये आहेत. मग ह्याच्यातले मला कमीत कमी गुगल ऍड रन करण्यासाठी एक हेडलाईन लागतं. टोटल किती हेडलाईन लागतात? 3 ते 15 हेडलाईन लागतात. नंतर डिस्क्रिप्शन 2 ते 4 लागतात आणि मेटा डिस्क्रिप्शन लागतं. तर मग त्यासाठी मला कीवर्ड रिसर्च करावं लागेल. मग कोणते कीवर्ड घेणार? तर इथं असेंडिंग ऑर्डरने लावायचे किंवा डिसेंडिंग ऑर्डर. मग सगळ्यात जास्त कोणता आहे? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. हा घेणार का? 100च लोक हे. नंतर परत अजून जास्त कीवर्ड पाहिजे तर अजून जास्त काढा. आता मी हे काय करतो? कॉपी करतो. कुठं करायचं कॉपी? इथे. एवढं कॉपी केलं. तुम्हाला अजून एक्स्ट्रा बघायचे तर इथे शो रो 50. तर मग ते अजून खाली जाईल तुम्हाला. पण आता 100च्या खालचे मला घ्यायचे नाही. तर डेटा अनॅलिटिक कोर्स इन पुणे ऑफलाईन 10च लोक सर्च करतात. घेऊन काय फायदा आहे का? नाही. मग मी इथं कॉपी करणार आणि कॉपी करून हे कीवर्ड कुठे टाकणार? माझ्या ह्याच्यामध्ये टाकणार. पण आता मला तुम्ही सांगा की ह्या वेबसाईट मध्ये जे मी कीवर्ड सर्च केलेले आहेत ते जर मॅपिंग नसतील, ते जर कीवर्ड माझ्या वेबसाईट, जसं की ते डेटा सायन्स कोर्स इज अ कन्सिडर वन ऑफ द हायेस्ट पेड जॉब, ते कीवर्ड आपल्याकडे आहेत का? ते कीवर्ड आपल्या वेबसाईट मध्ये असायला पाहिजे. आहेत का? मग आहेत का नाही हे आपल्याला माहित नाहीये. त्याच्यामुळे मग हे जर कीवर्ड टाकले आणि ही वेबसाईट जर आपण टाकली तर मग ऑप्टिमायझेशन स्कोर किंवा रिलेव्हन्सी स्कोर कमी होईल. का? जे आपल्या वेबसाईट मध्ये कीवर्ड आहेत तेच कीवर्ड आपल्याला काय करावं लागतात? आपल्या गुगल ऍड मध्ये टाकावं लागतात. पण आपण आधी काय करणार? आधी आपण कीवर्ड रिसर्च करणार. आणि आता आपण हे 10 कीवर्ड रिसर्च केले तर हे 10 कीवर्ड आपण आपल्या वेबसाईट मध्ये ऑप्टिमाइज करणार आणि त्यानंतर ह्याचा URL घेणार आणि त्याच्यावरती ऍड रन करणार. तर जेणेकरून काय होणार? रिलेव्हन्सी स्कोर तुमची वाढत आहे. सगळ्यांना समजलं? मग आता दुसरं काय? माझ्याकडे एवढा टाइम नाही. मग मी काय करणार? कीवर्ड रिसर्च कसं करणार? आता ऑप्टिमायझेशन मला लगेच मी डेव्हलपरकडे जाणार, त्याच्याकडून कंटेंट लिहून घेणार आणि हे कीवर्ड काय करणार? त्याच्यामध्ये ऍड करायला. त्याच्यात 1-2 दिवस जातील. पण आता मला लगेच कीवर्ड रिसर्च करायचे आणि त्याच्यावरती लगेच मला ऍड रन करायचे. तर मी काय करणार? इथं हे सगळे कीवर्ड काढून टाकणार. झालं? किंवा मी डायरेक्ट काय करणार? परत नवीन टूल मध्ये जाणार, कीवर्ड प्लॅनर टूल मध्ये जाणार आणि इथं डिस्कवर करणार आणि इथं काय करणार? मला आता कीवर्ड नाही टाकणार, मी डायरेक्ट URL टाकणार. ज्याच्यावरती आपल्याला रँकिंग करायचंय तो URL टाकणार आणि ह्याच्यातून आपल्याला सर्च करायचं. आता इथं काय येत नाही कारण आपण इथं काय, इथं बघा काय येत नाही तू सांग बघा.
इथं गेट रिझल्ट काय येत नाही. कीवर्ड नाही टाकला आपण. कीवर्ड टाकायचंच नाही मला, URL नाही. तर इकडे लक्षात ठेवायचं. परत पोरं मला कॉल करतात आणि विचारतात की काय येत नाही, URL टाकलं येत नाही. हे स्टार्ट विथ वेबसाईट करायचं. यूज द एंटायर साईट किंवा फक्त यूज द एंटायर साईट केली तर होम पेजचे कीवर्ड येते. आता काय करायचं मला, गेट रिझल्ट आलं काय आले, हे कीवर्ड तुम्ही काय करा, असेंडिंग ऑर्डर. डेटा सायन्स घेणार का मी, पूजा? तुझं काय अभ्यास कमी पडला का? डेटा सायन्स का नाही घेणार? शॉर्ट टेल आहे. कीवर्डचे टाईप असतात, लॉंग टेल, शॉर्ट टेल. एखाद्याने जर डेटा सायन्स इमेज सर्च केली तर त्याच्यामध्ये पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स सर्व्हिसेस तर त्याच्यात पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स स्टुडंट, एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स सिलेबस, त्याला पण दिसेल आपल्या ऍड. मग इरिलेव्हंट लीड येतील आपल्याला. मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, डेटा अनालिसिस 100K to 1 million आहे, म्हणजे जास्त येतं. दिवसाचे किती होतील, 3,333 ते 3,00,000 पर्यंत, 30,000 पर्यंत, 33,000 पर्यंत. तर एवढे लोक आपल्या वेबसाईट वरती येतील. डेटा सायन्स ह्याला पण जास्त येतं. हा, आपल्या वेबसाईट मध्ये कोणते कोणते कीवर्ड येतात आणि कोणत्या वेबसाईट साठी, कोणत्या कीवर्ड साठी आपली वेबसाईट रिलेव्हंट येतं, तर ते काय करतंय आपल्याला दाखवत आहे. मग इथं स्क्रॉल होतं ना, फ्री डेटा सायन्स कोर्सेस. आपण आपल्या वेबसाईट मध्ये फ्री पण लिहिलेलं आहे. वॉच आवर फ्री डेमो लेक्चर किंवा वॉच आवर फ्री क्लासेस. इफ यू वॉन्ट टू pursue your career in data science, then NMD प्रायव्हेट लिमिटेड ऑफर्स फ्री कोर्सेस also. तो ते सेंटेन्स मुळे इथं काय झालंय, फ्री पण टाकलं. तुम्हाला ते घ्यायचंय का? नंतर डेटा अनालिटिक क्लासेस, डेटा अनालिटिक कोर्सेस फ्री टाकायचे का नाही, हा निगेटिव्ह कीवर्ड आहे. डेटा अनालिटिक कोर्स फीज, येस, डेटा अनालिटिक्स फ्री कोर्सेस नाही टाकायचे. डेटा अँड अनालिटिक कोर्सेस, डेटा अनालिटिक कोर्सेस फीज, AI अँड डेटा सायन्स, ह्याला पण खूप जास्त लोक सर्च करतात. डेटा सायन्स इन AI डेटा सायन्स हा शॉर्ट टेल आहे. क्लासेस ऑन डेटा अनालिटिक्स, एक्सलार कोर्स इन डेटा अनालिस्ट, क्लासेस इन हे तर मध्ये सर 3 month चेंजेस आहे. हा, मंथली चेंजेस आहेत, 3 महिन्यात एवढे चेंजेस झाले. ओके, पण काय काय ठिकाणी 90% दाखवते मायनस, काही जर 0 दाखवते. हो, चेंजेस झालेत. काही चेंजेस 3 महिन्यात काही चेंज नाही झाले म्हणून 0 दाखवतोय. 0% चेंज झालेत. सर्चेस चेंज होतात ना, जसं की आता मँगोला कोण सर्च करतं का? हा, पण एप्रिल मे मध्ये खूप जास्त सर. म्हणजे कीवर्ड्स घेताना आता आपले पुण्यामध्ये आहे, तर ओव्हरऑल आता डाटा सायन्स सर्च करतोय कोण, ऑल इंडियामध्ये करतोय. एखाद्याने सर्च केलं तर आपलं समजा जास्त असेल बिडिंग तर आपलं दिसणार तिथं, पण त्याला काही उपयोगच राहणार नाही का, तर तो समजा दिल्लीत आहे नाही का, मग काय उपयोग राहणार नाही. आता कीवर्ड घेताना इन पुणेवाले घ्यायचे नाही. आता तुम्ही सर्च केलं की डेटा सायन्स AI कोर्सेस नाही का, हा दिल्लीतला माणूस पण सर्च करू शकतोय, बरोबर का, त्याला आपली ऍड दिसणार, पण त्याला काही उपयोग राहणार नाही. मग दिल्लीतून येतात ना ते, दिल्लीतून पण येतात. ऑनलाईन पण कोर्स आहे आपला. लोकेशन पण हे करतो आणि आपण म्हणजे लोकेशन, प्रत्येकाच्या ह्याच्यावर पण राहील. आपण जर पुणे सर टाकले लोकेशन, पुढे गेल्यानंतर तुला ह्याचं चांगल्या पद्धतीने मी एक्सप्लेन देतो. लोकेशन तू पुणे टाकले आणि एखादा माणूस दिल्लीचा आहे, मग त्याला ऍड दिसेल का नाही दिसणार? एरिया पुणे टाकलेला आहे, बरोबर आहे. मग त्याला दाखवायची का नाही दाखवायची ते पण पुढे गुगल ऍड कडे ऑप्शन आहे. ते कसं करायचं ना, ते मी तुम्हाला दाखवतो. हे चांगले कीवर्ड मी जे केले हे कॉपी केले आणि ह्याच कीवर्ड वरती तुम्ही काय करा, ऍड रन करा. परत इथं 9 डॉट मध्ये जायचं, इथं पेस्ट करायचे शॉर्टकट. तुम्ही कुठं पेस्ट करतात कीवर्ड,
एक्सेल शीट करा, गुगल शीट करा, त्याच्यामध्ये ओपन करा आणि हे काय करा तुम्ही वेबसाईट कीवर्ड टाकता आणि ह्याच्यामधून हेडलाईन लिहायचंय तुम्हाला आणि टायटल लिहायचंय. तुम्ही जसं की गुगल ऍडचं जर बघितलं होतं ना, हे काय केलं होतं तुम्ही, बरं झालं. इथं तुम्ही डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे तुम्ही काय केलं, कीवर्ड टाकलाय. इथं बघा ही स्पॉन्सर ऍड आहे, ही सर्च ऍड आहे. तर ह्याच्यामध्ये एक वेबसाईट दिसते तुम्हाला, काय दिसते, वेबसाईट दिसते. नंतर खाली काय दिसते, हेडलाईन दिसते आणि खाली काय दिसते, डिस्क्रिप्शन दिसते आणि हे एक्सटेन्शन येते. मग तुम्हाला जर सर्च ऍड रन करायची तर तुम्ही स्वतः तुमच्या मर्जीने काय करताय, सर्च करताय. डेटा सायन्स आणि हा? हॉटेल मॅनेजमेंट. हा, कीवर्डचे टाइप्स असतात. ऋतू असतात, किती ऋतू असतात, 3 का 4 असतात, 5 ऋतू असतात. कोणते कोणते, वसंत ऋतूमध्ये हा ऋतू किती असतात, इंग्लिश मध्ये किती ऋतू असतात आणि इंग्लिश मध्ये किती असतात. एक आहे ऋतूचे राखोंडे, एक आहे ऋतूचे जगतात. आपल्याकडे किती ऋतू आहेत, 3. कोणते कोणते, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि धुराळा. तुम्ही स्कार्फ का आणलाय, धुराळा तोंडावर बसावा नाही म्हणून. मुली मास्क का घालतात, का घोडाच मास्क घालतो. हा, घोड्याला अशी झापड लावली जाते काही माहिती नाही, इकडून इकडे इकडे लक्ष नाही द्यायचं. सरळ. मग मुली असं का घालतात, स्कार्फ का बांधतात. डोक्यात कुणी काय काय टाकावं नाही म्हणून, केस चांगली राहावं म्हणून, धुराळा फुपाटा बसावा नाही म्हणून का बांधतात. त्याचा आन्सर शोधून काढलं जातं. ऑनलाईन वाल्यांना ऐकायला येते का, आहेत का ऑनलाईन वाले, हँडवर करतात. 4 ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आणि धुराळा. बरोबर आहे. मग आपल्याकडे कीवर्ड नाही, 3च असतात, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता काय चालू आहे, मग हिवाळ्यात लोक काय करतात, थंड पाण्याने आंघोळ करतात का. मग मला हीटर घ्यावा लागला परवा दिवशी. मग मी काय केलं, गुगल कोणता प्रॉडक्ट जास्त विकला गेला, हिटिंगचा कसला, म्हणजे हीटर. आमची सेल्स टीम असं एखाद्या लीड दिली ना, त्याला फीडबॅक असंच टाकते, कॉल कटिंग, कटिंग द कॉल, युजर बिझी विथ सम अदर टास्क, असं टाकतात. तसं तुम्ही करायला लागलं. हिटिंग नाही तर हिटर लोकांनी जास्त घेतले. नंतर काय झालं, अजून काय झालं, व्हेसलिन घेतलं, बॉडी लोशन, नंतर स्वेटर. ह्या ऑटोमॅटिकली लोक ह्याच्या रिलेटेड जास्त सर्च करायला लागले. मग त्याचा बिझनेस आहे, म्हणजे हे सीजनल कीवर्ड आहे. तुम्ही आता उन्हाळ्याचं काय, आता एखादा माणूस आहे काय रेनकोट घेईल का, आता काय गरज आहे का रेनकोट घ्यायची, नाही मी रेनकोटच घेतो. रेनकोट हा पावसात जास्त वापरतात आणि उन्हाळ्यात लोक काय घेतात, छत्री घेतात, अजून सनस्क्रीन घेतात, टोपी घेतात, कॅप घेतात, कॉटनचे कपडे घेतात. एवढ्या गोष्टी लगेच जास्त सेल्स वाढतात. आईस्क्रीम वगैरे त्या रिलेटेड उन्हाळ्यात ते जास्त. मग फ्रीज पण लगेच घेणार आपण, कूलर घेणार, एसी घेणार. मग पर्टिक्युलर म्हणजे बिझनेसचे काय असतात, सीझन असतात. मग ते सीझन एक्झाम झाले की जास्त लोक सर्च करतात डेटा सायन्स कोर्सेस. मग काय काय लोक असे पण सर्च करतात, प्लेसमेंट विदाउट कोडिंग प्लेसमेंट कोर्सेस, विदाउट स्टडी
कोर्सेस. काय काय लोक सर्च करतात बॅकडोअर प्लेसमेंट, असं पण लोक जास्त सर्च करतात. फ्रीचा शॉर्टकट मारतात. हे कीवर्ड येतात. मग तुम्हाला लॉंग टेल काय असतं? टेल म्हणजे काय? शेपटी. मग मोठी शेपटी, छोटी शेपटी. मग आता ह्याला शेपटी मोठी आहे का छोटी आहे? मोठी. काय? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. मग मी जर डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे सर्च केलं तर मला इमेज कशाची येणार? डेटा सायन्स कोर्सेसची येणार का सर्व्हिसेसची येणार? तुम्ही जर गुगल वरती काय केलं, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे टाकलं तर तुम्हाला दिल्लीचे कोर्सेस येतील का? नाही. तुम्हाला फिजिक्स का कोर्स येईल का? नाही. तुम्हाला डेटा सायन्सच येणार. पण मी फक्त डेटा सायन्स टाकलं. काय टाकलं? मी डेटा सायन्स टाकलं तर डेटा सायन्सची इमेज पण होऊ शकते, डेटा सायन्सची बस पण होऊ शकते, डेटा सायन्सची कंपनी पण होऊ शकते, डेटा सायन्सची सर्व्हिसेस पण येईल, इन्फॉर्मेशन पण येईल. मग हे शॉर्ट टेल झालं. मला पाहिजे नव्हते सर्व्हिसेस, पण इथं काय आले का? नाही. मला पाहिजे नव्हते कोर्सेस, आले का? नाही. पण जर तुम्ही एखाद्याने डेटा सायन्स शॉर्ट टेल, आता इथे काय झालंय, खाली ऍड येतील पण त्यांना काय इरिलेव्हंट पण क्लिक्स येतील आणि पैसे कशावरती काढतात? मला इमेज पाहिजे नव्हती. आता मी इथं काय केलं, नुसतं क्लिक केलं. काय केलंय? इथं क्लिक केलंय, त्यांचे पैसे गेले. परत बॅकला गेलो, परत तिथे सर्च केलं, परत क्लिक केलं, परत त्यांचे पैसे जाते. मग काय सांगायचं मला? तुम्ही लॉंग टेल कीवर्ड टाका, ज्याच्यामधून फायदा होणार. मी ऍड रन केली काल. कोणती रन केली? डेटा सायन्सची. आणि एखाद्याने सर्च केलं डेटा सायन्स कॉलेजेस इन पुणे. त्याला कॉलेज पाहिजे नव्हतं, कोर्सेस पाहिजे नव्हता का? मग त्यांनी एकदा क्लिक केलं, 143 रुपये गेले. परत एखाद्याने सर्च केलं AIML AIDS MBA कॉलेजेस, मग तिथं 150 रुपये कट केले. मग 350 रुपये तर इथंच गेले ना. आपण किती टाकले होते? 500 टाकले होते. मग आपल्याला काय फायदा झाला का? नाही झाला. मग आजच्या लेक्चर मध्ये मला काय शिकवायचे तुम्हाला? की तुम्हाला कीवर्डचे टाईप काय असतात. कीवर्डचे टाइप्स किती असतात? 3 असतात. लॉंग टेल, शॉर्ट टेल आणि सीजनल. मग लॉंग टेल कीवर्ड म्हणजे काय? इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. मग आता मी जर इथं वेदांतला सांगितलं टाटा कार, काय सांगितलं? दोनच वर्ड आहेत, टाटा कार. तर टाटा कार हा लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? नाही, लॉंग टेल. आता डेफिनेशन काय सांगितली? इट्स कन्सिस्ट 2 or more than 2 वर्ड अँड इट्स गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. मग इथं टाटा काय आहे? ब्रँड आहे. मग टाटा कार, मी जर टाटा कार जर टाकलं, तुम्हाला म्हणलं जा टाटाची कार घेऊन, तुम्ही टाटाच्या शोरूमला जाणार. मी तुम्हाला सांगितलं ते की रेड कार इन पुणे, रेड कार इन पुणे. लॉंग टेल आहे का शॉर्ट टेल आहे? तुम्ही सांगा. लॉंग टेल आहे का? मोठा दिसतोय म्हणून. पण तिथं ब्रँडचं नाव कुठं? रेड कार कोणती घेऊन येणार तुम्ही? कोणत्या शोरूमला जाणार? मर्सिडी, ओडा, हा कोणती? मग ह्याच्यातून इन्फॉर्मेशन समजते का? मी जर एखादा कीवर्ड टाकला माझ्या ह्याच्यामध्ये कोर्सेस इन पुणे, ऑफलाईन अँड ऑनलाईन कोर्सेस इन पुणे, मग एखाद्याने सर्च केलं 10th मॅथ ऑफलाईन कोर्सेस, तर तिथं आपली दिसेल. आपण देतो का 10वीचा कोर्स? आपण केमिस्ट्रीचा कोर्स देतो का? मग काय करायचं आपल्याला? प्रॉपर कीवर्ड टाकणं गरजेचं आहे. मग ह्याच्यासाठी काय करावं लागतं? कीवर्ड रिसर्च. आणि लॉंग टेलच कीवर्ड टाकायचं. शॉर्ट टेल काय म्हणतो? इट्स कांट गिव्स होल इन्फॉर्मेशन अबाउट ब्रँड. प्रॉपर मिनिंग येत नाही त्याला शॉर्ट टेल बोलायचं. लॉंग टेल म्हणजे काय? तो प्रॉपर मिनिंग देतो. आणि सीजनल म्हणजे काय? जसं की आंब्रेला, मँगो, IPL, ह्याच्यात काय करायचं? झालं. अजून काय करायचं आपल्याला? ऑप्टिमस स्कोर वाढवायचा.
ऑप्टिमायझेशन स्कोर आणि प्रॉपर कीवर्ड करणं गरजेचं आहे. आता आपण प्रॉपर कीवर्ड टाकलेत, आपल्याला काय करायचंय आता ऍड रन करायचे. काल आपण इथं ऍड रन केली होती. सगळ्यांना समजलं? पूजाला समजलं नसेल. पूजे समजलं का तुम्हाला? बघू तुमचा मोकळा. मोकळा म्हणजे चेहरा. नवीन लोकांना समजलं नसेल. समजलं का? रोहित, तुम्ही का हात वर केलाय? कोणाच्या नाकात बोट जायचं? समजतंय का तुम्हाला? भावेश, प्रज्ञा. मग आता मी एवढं शिकवलं. आपण काल एक कॅम्पेन रन केला, त्याच्यात आपण चुकी काय केली? पूजेला समजते, त्यांनी हात आणि थंब दोन्ही पण वर केलंय. मुजीब सांगा ना आपल्याला की आता आपण शिकलो ह्याच्यापैकी तुला काय समजलं? आणि आपण काल एक कॅम्पेन रन केला होता, दिसते का इथं? ह्याला डिसमिस करू आपण. 3 क्लिक आले. किती क्लिक आले? टोटल अमाऊंट किती गेलेत? 423 रुपये. पण मुजीबला तर मी काल 500 रुपये दिले, त्याने 423 रुपये का टाकले? 500 रुपये टाकले. 700 म्हणजे 37 रुपये, 67 रुपये त्यांनी खाल्लं का? मग क्लायंट असा विचार करू शकतो. मग तुम्ही सांगा ऍव्हरेज सीपीसी किती आले? 141. एवढं रुपये कसं काय? मग एका क्लिक म्हणजे आपल्याला जर 10 क्लिक आले म्हणजे आपला रिलेव्हन्सी स्कोर चांगला होता का? मग तो 10 रुपयाला पण येऊ शकतो, 20 रुपयाला पण येऊ शकतो, 30 रुपयाला पण. ह्यांनी डायरेक्ट 141 म्हणजे खूप जास्त. आणि आपल्याला फक्त 3 इम्प्रेशन किती आले? म्हणजे मी एफसी रोडला गेलो, 66 मुली मला दिसल्या एफसी रोडच्या बाजारामध्ये, आणि त्याच्यातल्या किती मुली आवडल्या? 3च आवडल्या. मग 3 मुली आवडल्या, त्या 3 मुलींना मी म्हटलं की कॉफी प्यायला चला माझ्या बरोबर. तर त्याच्यातली किती मुली आल्या मग कॉफी प्यायला? माझा अल्टिमेट गोल काय होता दिवसाचा? की एका मुलीबरोबर तरी कॉफी प्यायला जायचं घेऊन. मग किती मुली आल्या असतील 3 पैकी? तुम्हाला कसं समजलं? असं पण येऊ शकतं ना, 3 पैकी 3 पण येऊ शकतात. तुम्हाला कसं समजलं? एक पण नाही आले म्हणून. तुम्हाला कसं समजलं? कसं समजलं? 30% नाही. कधी कधी कसं होतं, मी एका मुलीला प्रपोज टाकला तर तीच येस म्हणू शकते. कधी कधी काय होतं, 100 मुलींना प्रपोज टाकला, सगळ्या नाही म्हणतील. असं होऊ शकतं ना. असं होऊ शकतं का? आता हे 3 क्लिक आले, तर ते 3 क्लिक मधले कोणाला येस करायचं आणि कोणाला नो करायचं? एखाद्याने क्लिक करून वेबसाईट वरती येऊन कॉल पण केला असेल किंवा लीड पण दिली असेल, मग तुम्हाला काय माहिती? मग त्याच्यासाठी हेच गुगल ऍड मध्ये काय करायचं, इथं पॅरामीटर दिलेले आहेत. आता हे तर क्लिक किती आले? 3 आले. इथं कॉस्ट किती गेली ते पण सीपीसीचे आपल्याला. आता इथं कॉल किती आलेत ते बघायचंय आपल्याला. काय करायचंय? कॉल किती आले, इंटरॅक्शन किती आहे. मग इंटरॅक्शन झाली तर पुढल्या गोष्टी होतील ना. एखाद्या मुलीवर बोललोच नाही तर ती कशी माझ्याबरोबर कॉफी प्यायला येणार? मग आधी इंटरॅक्शन बघायचं, नंतर कॉल बघायचं. मग इंटरॅक्शन किती इथं? 3 इंटरॅक्शन येतं, म्हणजे क्लिक केलेलं आहे. नंतर काय बघायचं? कन्व्हर्जन किती कन्व्हर्जन झाले किंवा कॉल किती आले बघायचे. इथं कॉल दिसते, फोन कॉल किती आले? फोन कॉल 0. म्हणजे 3 मुलींना ओके पडल्या, म्हणजे 66 मुलींपैकी 3 आवडल्या आणि त्याच्यातल्या 0 मुली ओके म्हणल्या. समजलं? आपला अल्टिमेट गोल काय होता? कॉल आणणं. मग 3 लोक इंटरेस्टेड होते तर आपल्याला त्याच्यातून 0 कन्व्हर्जन रेट येते. मग आता नेक्स्ट टाइमला काय लक्षात ठेवावं लागेल आपल्याला? काय लक्षात ठेवावं लागेल? म्हणजे मी एफसी रोडला गेलो, आता एक्झाम्पल चेंज करून सांगतो. मी एफसी रोडला गेलो, पण मी फक्त 66 मुली होत्या तिथं, तर 66 पैकी 3 मुलींनाच मी आवडलो आणि त्याच्यातल्या 0 मुलींनी मला कॉफी प्यायबद्दल विचारलं. असं त्याचं हे झालं. मग आता नेक्स्ट टाइमला आपल्याला काय करावं लागेल? कोट घालून जावं लागेल, मेकअप करून जावं लागेल, किंवा काहीतरी वेगळी गाडी घेऊन जावं लागेल, जेणेकरून लोकांचे इम्प्रेशन जास्त. 66 मुली तर त्याच्यातल्या 66चे 66 पण माझ्याकडे बघतील. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल आपल्याला?
त्यासाठी म्हणजे लोक का बघतील जास्त, जर एक असं सेंटेन्स लिहिलेले ऍडमिशन ओपन फॉर डेटा सायन्स आणि एकीकडे लिहिलेले गव्हर्नमेंट अथोराइज ट्रेनिंग सेंटर विथ 100% प्लेसमेंट गॅरंटी, लोक कुठं जास्त बघतील, कुठं जास्त क्लिक करतील. मग क्लिक थ्रू रेट कसा वाढवायचा, आता इथं तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे क्लिक थ्रू रेटचा, सीटीआरचा. तर सीटीआरचा फॉर्म्युला काय आहे मग, क्लिक थ्रू रेट कसा वाढवायचा सांगा. क्लिक थ्रू रेट तुम्हाला काढायला सांगतात. टोटल इम्प्रेशन किती येतात, किती इथं 66, आणि 66 त्याच्यात किती लोकांनी क्लिक केले, 3. मग काय करायचं, क्लिक डिवायडेड बाय इम्प्रेशन इंटू 100, तर पर्सेंटेज मध्ये उत्तर येईल. मग 3 डिवायडेड बाय 66 इंटू 100 केलं, किंवा 66 डिवायडेड बाय 3 इंटू 100 केलं, तर उत्तर किती येते, पॉइंट मध्ये येणार. मग तुम्हाला सीटीआर काढायचा आहे, तर इथं गुगल ऍडनी डायरेक्ट काढून दिलं, इथं दिसतंय सीटीआर, तर किती पर्सेंट मध्ये येते. ज्यावेळेस तुम्ही गुगल ऍडची एक्झाम देणार, तुम्हाला जर गुगलची कंपनी पण हायर करणार, गुगलचं 1 करोडचं पॅकेज असतं, पण त्याच्यासाठी ते काय करतात, आधी तुम्हाला सर्टिफिकेट, गुगल सर्टिफाईड बोललं जातं. गुगलचं सर्टिफिकेट किती येतं, जर तुम्हाला ऍटलिस्ट 80 मार्क पडले तर तुम्हाला गुगलचे सर्टिफिकेट भेटतं, आणि जर तुम्हाला 99 किंवा 100 मार्क पडले तर गुगलचा रोबोट तुम्हाला आधी कॉल करतो, तुम्ही खरंच माणूस आहे का ते बघायसाठी, आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होतो, आणि तिथे तुम्हाला 1 करोडचं पॅकेज येतं. पण त्यासाठी तुम्ही जेव्हा आपण एवढं गुगल ऍड होणार ना, त्याच्यावेळेस तुम्हाला सर्टिफिकेटसाठी skill.com वरती जायचं असेल, आणि त्याच्यावरून तुम्हाला मार्क पाडायचे. किती मार्क, 80+. 80+ जर मार्क पडलं तर तुम्हाला फक्त सर्टिफिकेट भेटणार, आणि जर तुम्हाला 99 किंवा 100 मार्क भेटलं तर तुम्हाला गुगलमध्ये पण जॉबची अपॉर्च्युनिटी दिली जाते. मग त्यासाठी तुम्हाला असा क्वेश्चन विचारतील, आणि सिनियर बेसिस वरती पण असतील. एक XYZ नावाचा माणूस आहे, त्याने 12 केळी विकत घेतली आणि त्याच्यातली 3 केळी चांगली निघली, तर मग चांगल्या केळींचा कन्व्हर्जन रेट किती होता, मग ते तुम्हाला काढावं लागेल. मग ते तुम्हाला रेट नाही काढायचा, हे काढायचा आहे कन्व्हर्जन रेट. दुसरा एक एक्झाम्पल देतात, एक दुकानदार होता, त्यांनी काय केली, ऍड रन केली, 500 लोकांनी पाहिली आणि त्याच्यातले 22 क्लिक आले, तर मग त्यांचं सीटीआर किती, समजलं. सीटीआर टोटल नंबर ऑफ इम्प्रेशन डिवायडेड बाय क्लिक इंटू 100, किंवा तुम्हाला सीटीआरचा फॉर्म्युला पण विचारते. मग इथं 4.5. आपण ऍड रन करून आपला कुठे चुकलो आपल्याला चेक करायचे. काल ही ऍड रन केली होती, नवीन लोक आहेत, जरा शांत थांबा, त्यांना हे समजणार. मुजीब नावाने ही ऍड रन केली होती, आणि ह्याच्यावरती जाऊन आपण क्लिक करू. तर ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला व्ह्यू, तिथं काय ऍड स्ट्रेंथ इज पुअर, का पुअर आहे, व्ह्यू डिटेल. नॉट टार्गेटिंग रिलेव्हंट सर्चेस, काय सांगितलं मी, नॉट टार्गेटिंग रिलेव्हंट सर्चेस. बजेट ओके होतं, अकाउंट ओके होतं, गोल ओके होता, ऑडियन्स ओके नव्हते, आणि ऍड ओके. कुठं चुकलोय लक्षात घ्या. दुसरं काय टाकणार आपण, कॅम्पेन मध्ये टाका. झालं, इथं गेलो खाली, ओव्हरव्ह्यू मध्ये जाणार आपण. डेटा अनालिस्ट सर्टिफिकेट ह्याच्यावरती एक क्लिक झालाय, आणि एका क्लिकला किती रुपये गेले, नंतर किती, डेटा सायन्स ऑनलाईन कोर्स त्याला 143, आणि ह्याला बाकीच्या कीवर्ड वरती काहीच नाही आलं. आपली ऍड कशी दिसत होती, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, ऑनलाईन डेटा सायन्स कोर्सेस, इथं गेलं. एखाद्याने डेटा सायन्स केलं तरी पण त्याला ऍड दिसली. प्रिव्हिलेज स्कूल ऑफ, त्याला पण ऍड दिसती. ग्रेट लर्निंग फ्री कोर्सेस, त्याच्यावरती पण लोकांनी क्लिक केलंय. डेटा अनालिटिक्स वरती पण लोकांनी आपली ऍड दिसली. कुठं ऍड दिसली, पिंपरी चिंचवड ह्या एरियामध्ये तुमची ऍड दिसली. पण आपल्याला आता डायग्नोस्टिक म्हणजे इनसाइट पण पाहिजे. इनसाइट अँड रिपोर्ट मध्ये क्लिक करायचं, आणि इथं काय करायचं, इनसाइट करायचं. ज्यावेळेस तुम्ही इनसाइट मध्ये जातात त्यावेळेस तुमची कोणत्या कीवर्ड सर्च करून तुमची ऍड दिसली ना, तर ते पण तुम्हाला दिसतं. किती वाजता चालली ऍड,
हे तुम्हाला इथं दिसतं. पुढे गेल्यानंतर आपण हे डिटेल मध्ये पाहू. यू एक्स ला डेटा माहिती, कोणाचे किती इम्प्रेशन आले ना त्याच्यावरती डिपेंडेंट आहे. म्हणजे सगळ्यांपेक्षा एक नंबरला आपणच होतो, पण आपण गडबड कुठं केली तर ते तुम्हाला काय करायचंय मी सांगतो. का आपली एवढे पैसे गेले तुम्ही सांगा बरं. रेल्वेची स्कोर पण नाही चांगला होता आपला तिथं. टार्गेट आपण व्यवस्थित हा कीवर्ड आपण व्यवस्थित टाकले नव्हते. काय नव्हते टाकले? कीवर्ड चांगले व्यवस्थित टाकले. ठीक आहे. टार्गेट ऑडियन्स पण एरर होतो. हा, टार्गेट ऑडियन्स एरर का होता तर कीवर्ड व्यवस्थित टाकले नव्हते. तर आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला एकच टॉपिक बघायचा. किती वाजले आपल्याकडे? अजून 15 मिनिटं टाइम आहे, तर तोपर्यंत आपण हे बघू. तर इथं कीवर्ड मॅच टाईप असतात. मी तुम्हाला आता काय शिकवलं? कीवर्ड टाईप शिकवले. काय शिकवले? टाईप. आता काय शिकायचं? कीवर्ड मॅच टाईप. जर मी माझ्या ह्याच्यामध्ये काय टाकलं, डेटा अनालिसिस कोर्सेस, तर हे चुकीचं आहे. काय कीवर्ड टाकणं चुकीचं आहे. आपण असेच कीवर्ड टाकले होते तर हा सगळं पूर्ण. आपण एखाद्याने जर सर्च केलं फिजिक्स कोर्सेस तरी पण त्याला ऍड दिसत. एखाद्याने सर्च केलं डेटा अनालिटिक्स फ्री कोर्सेस तरी पण त्याला हे ऍड दिसेल. आपली ऍड दिसली असेल का? आता आपण चेक केलं ना, फ्री मध्येच आपले पैसे गेले. तर का असं दिसतं? त्याचा आन्सर काय आहे? तर तुम्हाला त्यासाठी शिकावं लागतात कीवर्ड मॅच टाईप. काय असतं? कीवर्ड मॅच. मग इथं आपण एक टायटल टाकू, कीवर्ड मॅच टाईप. झालं? किती टाइप्स असतात कीवर्ड मॅच टाईप? 3 असतात. ह्याच्यामध्ये काय असतं? ब्रॉड मॅच, नंतर नंतर किती टाइप्स असतात? 4. काय झालं? आता ब्रॉड मॅच काय असतं सांगा मला. ब्रॉड म्हणजे काय? वाईड. ब्रॉड म्हणजे काय? वाईड. म्हणजे जर मी ते कोणाला पण खेचू, लवचिंबकासारखं असतं ते. म्हणजे जर मी एखादा कीवर्ड टाकला, ब्रॉड मॅच कसा दिसतो आणि तो कसा लिहायचा आणि तो आपण काय करू शकतो. जसं की ब्रॉड मॅच आहे, एक्झाम्पल आपण काय करू शकतो त्याचं. एक्झाम्पल कसं करणार आपण? जसं की आपण इजी टाकलं, लिहायचा कसं त्याला? जसं की हा कीवर्ड आहे कोणता? काल आपण असंच टाकला होता ना इथं खाली, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर ब्रॉड मॅच कसा लिहितात? असा लिहितात. मग काल आपण जेवढे सगळे कीवर्ड टाकले होते ते सगळे ब्रॉड मॅच होते. मग आपलं ऍड कोणत्या कोणत्या कीवर्डला दिसेल तर इथं पुढे डॅश कडून मी लिहितो. जर एखाद्याने असं जरी सर्च केलं, काय काय सर्च केलं एखाद्याने?
नुसतं एवढं सर्च केलं डेटा सायन्स कोर्सेस तरी पण त्याला त्याची ऍड दिसेल, म्हणजे शॉर्ट टेल कीवर्डला पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं नियर बाय मी किंवा फ्री जरी सर्च केलं तरी पण त्याला आपली ऍड दिसेल. का दिसेल? बोला, का दिसेल? कीवर्ड्स मध्ये तो शब्द आहे. हा, कीवर्ड्स मध्ये तो शब्द आहे. कीवर्ड्स मध्ये तो शब्द आहे. मग ब्रॉड मॅच म्हणजे काय? बोला, ब्रॉड मॅच म्हणजे काय? ब्रॉड मॅच म्हणजे वाईड. तुम्ही काय पण एक्सटेन्शन लावलं, प्रिफिक्स लावलं किंवा सफिक्स लावलं तरी पण तो काय घेतो त्याला. म्हणजे जर तुम्ही जर टाकला डेटा सायन्स कोर्सेस फीज आणि एखाद्याने जर टाकलं डेटा सायन्स कोर्सेस नियर मी तरी पण त्याच्यामध्ये दोन जरी वर्ड जरी मॅच झाले ना तरी पण तुमचं कीवर्ड. एखाद्याने फक्त टाकलं सायन्स कोर्सेस तरी पण ते काय दिसणार. एखाद्याने टाकलेलं कोर्सेस इन पुणे तरी पण तो आपली ऍड ट्रिगर होणार. का होणार? कारण डेटा सायन्स त्याच्यासाठी ते ब्रॉड मॅच कीवर्ड आहे ना तो त्याच्यासाठीच वर. मग ब्रॉड मॅच मध्ये काय होतं, क्लिक जास्त येतात पण तुम्हाला काय येत नाही, रिलेव्हंट लीड येत नाही. तुमचे नुसते पैसे जातात, त्याच्यामधून तुम्हाला आउटपुट कायच येत नाही. दुसरा कीवर्ड काय असतो, ब्रॉड मॉडिफायर. काय, कोणता कीवर्ड आहे हा? ब्रॉड मॉडिफायर. तर तो ब्रॉड मॉडिफायर दिसतो कसा आणि लिहिला कसा जातो? ब्रॉड मॉडिफायर कसा लिहितो आपण? जसं की हाच कीवर्ड आहे आपला, कोणता? डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे. तर तो लिहायचा कसा? कसा लिहायचा तो कीवर्ड? प्लस साइन टाकायचा आधी. लिहितात कसं त्याला? प्लस साइन टाकायचा. प्लस डेटा. हे कसे लिहायचे तुम्ही पहिल्यांदा लक्षात ठेवा. हा, प्रत्येक शब्दाला प्लस करायचं. लिहिताना असं झालं. मग एखाद्याने जर सर्च केलं, काय सर्च केलं? हा कीवर्ड सर्च केला डेटा सायन्स कोर्स, पण कोर्सेसच्या जागेवर जर त्यांनी क्लासेस टाकला म्हणजे जो सिमिलर वर्ड असतो ना त्याला ते फक्त अट्रॅक्ट करून घेतो. आता हे बंद झाले ब्रॉड मॉडिफायर. आता 3च असतात कीवर्डचे, पण आमच्या वेळेस हे 3 होते. पण जर तुम्ही असं टाकलं ना, म्हणजे तुम्हाला असं आपण एक कीवर्ड घेतला आपण डेटा सायन्स कोर्सेस, मग तुम्हाला क्लासेस टाकायची गरज आहे का? ब्रॉड मॉडिफायर टाकलं तर. नंतर तुम्हाला इन्स्टिट्यूशन टाकायची गरज आहे का? मग डेटा सायन्स क्लासेस, डेटा सायन्स इन्स्टिट्यूट, डेटा सायन्स अकॅडमी, सगळ्यांचं मिनिंग एकच होतं. मग ब्रॉड मॉडिफायर एकच टाकला तर तेवढं पण चालतं तुम्हाला. मग हे कोर्सेस, इन्स्टिट्यूट, क्लासेस, कॉलेजेस हे टाकायची गरज नाही, अकॅडमी टाकायची गरज नाही. एका कीवर्ड मध्ये तुमचं सगळं काम होतंय. ब्रॉड मॉडिफायर समजलं तुम्हाला? प्लस टाकल्यामुळे काय फायदा होतो? फक्त तुमचा कीवर्ड एखाद्याने टाकलं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस तर दिसेल का? नाही दिसणार. त्याच्यामध्येच फक्त तुम्ही सिमिलर वर्ड जर तुमचा चेंज झाला तरच तुमची ऍड दिसणार. सगळ्यांना समज, तुला समजतंय का? म्हणजे काय टाकलं, एक्झाम्पल मी माझी गुगल ऍडची काल ऍड रन केली, त्याच्यामध्ये मी टाकला होता डेटा सायन्स कोर्सेस टाकला होता, बरोबर आहे. आणि तो जर मी ब्रॉड मॉडिफायर टाकला असता आणि एखाद्याने जर टाकला असता डेटा सायन्स इन्स्टिट्यूट, तर काल एखाद्याने डेटा सायन्स इन्स्टिट्यूट जर सर्च केलं असतं तर आपली ऍड दिसली असती का? नाही, कारण आपण फक्त कोर्सेसच टाकलं होतं. आपण ब्रॉड मॉडिफायर कीवर्ड जर टाकला असता तर अकॅडमीला पण दिसलं असतं, इन्स्टिट्यूटला पण दिसलं असतं, क्लासेसला पण दिसलं असतं. कधी दिसलं ते? ब्रॉड मॉडिफायर. म्हणजे हा जो कीवर्ड आहे डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, तर इथं काय आहे, या कोर्सेसच्या जागेवर इन्स्टिट्यूट, क्लासेस, कोर्सेस ह्याला सिमिलर वर्ड काय येतं ते काय पण टाकले तरी तुमचा कॅम्पेन ट्रिगर होईल. समजलं? आता तिसरा आहे फ्रेज. तिसरा कोणता आहे?
काय हँग होतंय होय? हा का? असं पण मग फ्रेज मॅच लिहिला कसा जातो आधी लक्षात घ्या. तोच कीवर्ड आहे कोणता? डेटा सायन्स कोर्सेस. पण तो पण तिन्ही वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय. कंट्रोल व्ही केलं, इथं काय करायचंय डबल कोटेड मध्ये लिहायचं. डॅश. आता फ्रेज म्हणजे काय? Falling down is an accident, but staying down is your choice. Loving a girl is a second thing. First, respect her. हे काय आहे? फ्रेजेस आहेत. एपीजे अब्दुल कलामचे तुम्हाला फ्रेजेस माहिती आहेत का? हसा खेळा पण शिस्त पाळा. आसमां को छूने की तमन्ना तो बहुत लोग अपने जहनों में रखते, लेकिन उनमें से कुछ ही लोग ऐसे होते जो खुद को खुद आसमानी बन जाते, जैसे कि अक्षय. अक्षय कुमार. म्हणजे फ्रेज कसं असतं माहिती ना, कुणीतरी बोललेलं वाक्य असतं, मग फ्रेज डबल कोटेड मध्ये लिहितात. मग जर आता हा जर कीवर्ड आपण फ्रेज मध्ये टाकला आपल्या ऍड मध्ये आणि एखाद्याने सर्च केलं बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस, तर मग आपल्या ऍड दिसेल का? का नाही दिसणार? तर तेच सांगायचा प्रयत्न करतोय की फ्रेज कीवर्ड कधी ट्रिगर होतो, तर तुम्ही काय केलं, शेवटचे 2 अक्षर किंवा पहिले 2 अक्षर नाही टाकले तरी पण तुमचा ट्रिगर होतो. तुम्ही जर नुसतं टाकलं काय नाही का तसं ह्याच्यामध्ये काय ना, म्हणजे ह्याला सफिक्स आणि प्रिफिक्स जर तुम्ही लावलं, म्हणजे जसं की आता बघा बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, काय होणार? ऍड दिसणार. बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे दिसणार. काय लावले? सफिक्स लावले का प्रिफिक्स? प्रिफिक्स लावले. जर तुम्ही टाकलं डेटा सायन्स कोर्सेस नियर मी, इन पुणे काढलंय आणि नियर मी टाकलंय, म्हणजे काय? सफिक्स लावले, तरी पण तुमची ऍड दिसणार. तुम्ही टाकलं टॉप डेटा सायन्स कोर्सेस, तरी पण तुमची ऍड दिसते. मग फ्रेज मॅच कशासाठी उपयोग होतो? प्रिफिक्स आणि प्रिफिक्स लावलं तर तुम्हाला काय होतं? इंग्लिश समजते का? कधी लागतो तुमचा डेटा अनालिटिक? फ्रेज मॅच कधी लागतो? नाही, पण कधी? मी एखादा एक्झाम्पल सांगा. मी जर टाकलं ब्लॅक हॅट आणि एखाद्या मुलीने काय सर्च केलं पिंक हॅट, तर मग माझं कॅम्पेन ट्रिगर होईल का? एक एक्झाम्पल दुसरं देतो. गर्ल्स हॅट. हॅट म्हणजे काय? हिट नाही, हॅट म्हणजे कॅप. मग एखाद्याने टाकलं लेडीज हॅट, तर मग माझी ऍड दिसेल का? कसं काय दिसेल? काय रिलेटेड? मी फ्रेजचं बोलतो तुला, ते कुठे दिसेल? ब्रॉड मॉडेल. मग तुम्हाला असं शब्द सांगितलं, हे कोणत्या मध्ये? माझा कीवर्ड आहे ब्लॅक लेडीज हॅट, आणि एखाद्या मुलीने जर असाच कीवर्ड सर्च केलाय लेडीज हॅट, तर ती कोणत्या मध्ये दिसेल सांगा तुम्ही आता. तू सांग. लास्ट फ्रेज मॅच मध्ये कसं दिसेल? ब्रॉड मॉडिफायर मध्ये कसं दिसेल? आपला तर कीवर्ड मेन काय आहे? ब्लॅक लेडीज हॅट आहे, आणि मी तुम्हाला कीवर्ड काय सर्च केलाय? तर लेडीज हॅट. मग कुठे दिसेल? ब्रॉड मध्ये दिसेल. माझा कीवर्ड काय आहे? लिहून दाखवतो तुम्हाला. काय टाकलाय? ब्लॅक गर्ल चुकलं का? असंच असतं ना का हेड झालंय? हा, मला येत नाही ह्याच्यातलं काय. हेडची स्पेलिंग काय असते? बरोबर आहे ना?
आणि HEAT टाकलं तर गर्ल्स ब्लॅक हॅट. मग आता हे कशामध्ये जाईल? जर असा कीवर्ड टाकला, काय टाकला? लेडी हॅट. असं जर लेडीज हॅट टाकला, येस पण लावा लेडीज हॅट, तर तो कुठं ट्रिगर होईल? कोणत्या कीवर्ड? ब्रॉड मध्ये होईल. का? कारण गर्लचं सिमिलर वर्ड आहे लेडीज. वुमेन्स असतं तरी पण त्याच झालं असतं. समजलं? आणि बेस्ट लेडीज हॅट जर असतं तर तरी पण कुठं दिसलं असतं? ब्रॉड मॅच मध्ये. आणि जर माझा इथं असतं बेस्ट गर्ल्स हॅट, तर कुठं दिसलं असतं? बेस्ट ब्लॅक हॅट, बेस्ट गर्ल्स ब्लॅक हॅट. तर फ्रेज मध्ये, फ्रेज मध्ये समजलं का तुम्हाला? पहिल्यांदा काय लागतं? सफिक्स प्रिफिक्स लागतं. मग हे लक्षात ठेवा तुम्ही. ह्याच्या पुढे काय लागतं? फक्त बेस्ट. बेस्ट डेटा सायन्स कोर्सेस नियर मी किंवा डेटा सायन्स कोर्सेस विथ प्लेसमेंट गॅरंटी. अकॅडमी नाही लागणार ते, ह्याच्या ब्रॉड मॉडिफायरला लागणार. फ्रेज मॅच समजलं का? आता सगळ्यात इम्पॉर्टंट कोणता आहे? एक्झॅक्ट. एक्झॅक्ट म्हणजे काय? त्याच्या नावामध्येच आहे सगळं. एक्झॅक्ट म्हणजे काय? आता ते एक्झॅक्ट कसा लिहितात? जसं की हा कीवर्ड आहे आपला, तो एकच कीवर्ड आहे. त्याला लिहितात कसं एक्झॅक्ट मध्ये? तर असं ब्रॅकेट टाकायचं. कोणतं ब्रॅकेट टाकायचं? तर हे ब्रॅकेट टाकायचं. कोणतं ब्रॅकेट टाकायचं? हा ब्रॅकेट. एक्झॅक्ट कसं लिहितात समजलं? तुम्हाला समजलं? नॉर्मली मग आपण टाकतो एक्झॅक्टच टाकतो ना. मग मला तुम्ही सांगा, सगळ्यात क्वालिटीच्या लीड कोणत्या ह्याच्यामध्ये येते? म्हणजे जर सपोज मी इथं काय टाकलं, आता हे एक्झाम्पल मध्ये मी जर एक्झॅक्ट कीवर्ड टाकलाय आणि एखाद्याने जर फक्त एवढं टाकलं डेटा सायन्स असं टाकलं कोर्सेस इन पुणे, तर माझी ऍड दिसेल का? नाही दिसणार. येत जरी टाकलेलं नसेल तरी पण माझी ऍड दिसेल. म्हणजे जसा वर माझ्या ऍड मध्ये कीवर्ड टाकलाय ना, तसाच जर कोणी एखाद्याने टाईप जर केला, स्मॉल कॅपिटल टाकलं तरी चालतं, पण येस टाकला नाही आणि एखाद्याने जर येस पण टाकला आणि फक्त इन जरी नाही टाकला तरी पण तुम्हाला ऍड दिसत नाही. मग सगळ्यात जास्त कीवर्ड कोणता टाकायचा? फ्रेज मॅच. एक्झॅक्ट मॅच जसं की NMD प्रायव्हेट लिमिटेड आहे, तर त्यावेळेस तुम्ही एक्झॅक्ट करा. डेटा सायन्स कोर्सेस, डेटा सायन्स कोर्सेस त्याला एक्झॅक्ट करा. मग तुम्हाला काय होईल? क्वालिटीच्या लीड पण येतील, म्हणजे इरिलेव्हंट लीड येणार नाही. सगळ्यातलं एक नाही घेऊ शकत आपण. सगळ्यातलं एक एक जर तुम्ही आता जर ब्रॉड मॉडिफायर घेतला, तुम्हाला 50 कीवर्ड टाकायची गरज नाही. तुम्ही टाकला फक्त डेटा सायन्स कोर्सेस आणि एखाद्याने सर्च एकच फक्त टाकला ब्रॉड मॉडिफायर, काय टाकला? डेटा सायन्स कोर्सेस. मग एखाद्याने सर्च केलं बेस्ट डेटा सायन्स तरी पण दिसेल. एखाद्याने सर्च केलं फिजिक्स कोर्सेस तरी पण दिसेल. एखाद्याने फक्त सर्च केला कोर्सेस इन पुणे तरी पण दिसेल. मग ब्रॉड मॉडिफायर जर टाकलं तर आपले फक्त पैसे जास्त जातात. मग काल आम्ही पैसे 500 रुपये टाकले होते, कधी? 1 वाजता. 1:30 वाजता तर पैसे समजलं का? त्याच्यामुळे तुम्हाला फ्रीज मॅच आणि एक्झॅक्ट मॅच. मग कालच्या कॅम्पेन मध्ये काय चूक झाली तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. इथं बघा, तुम्हाला ह्या लोगो वरती क्लिक करायचंय. लोगो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय दिसतं? काय दिसतं? आता पण माहिती नाही, तुमचा डॅशबोर्ड दिसतो. झालं? असा डॅशबोर्ड दिसणार आहे. पण ह्याच्यामध्ये दिसताना कॅम्पेन कसा दिसतोय हे खाली दिसणार आहे. कीवर्ड कोणते टाकले? आता हे बघा, हे सगळे कीवर्ड कोणते येतं?
ब्रॉड मॅच आहेत. तर मी कीवर्ड मध्ये जातो. कुठं दिसतंय का कीवर्ड? कुठं दिसतंय कीवर्ड? पण ह्यांना समजलं पाहिजे म्हणून मी परत एकदा तुम्हाला क्लिक करून एकदा लोगोवरती क्लिक केलं आपण तर ह्या लोगोवरती क्लिक जर केलं तर आपण कशावरती येतो? डायरेक्ट डॅशबोर्ड वरती येतो. ह्या डॅशबोर्ड मध्ये गेल्यानंतर ओव्हरव्ह्यू मध्ये दिसतं. इथं रिकमेंडेशन दिसतात. इथं इनसाइट अँड रिपोर्ट दिसतात. ओव्हरव्ह्यू मध्ये गेल्यानंतर तुमचा क्लिक्स किती तर ते दिसतं इनसाइट मध्ये. आता मला इथं कीवर्ड दिसतात. तर ह्या कीवर्ड वरती मला क्लिक करायचं. कुठे? कीवर्ड. झालं का कीवर्ड? या कीवर्ड वरती क्लिक करायचं आणि ह्याच्यामध्ये काय करायचं? कीवर्ड वरती जायचं. पण आता इथं बघा हे सगळे 3 फिल्टर लागलेत. तर ते फिल्टर आधी रिमूव्ह करा. दिसतंय? तरी कोणता फिल्टर लागलाय? ऍड ग्रुपचा फिल्टर लागलाय, तो रिमूव्ह केला. आता इथं बघा थोडेच कीवर्ड दिसतात. मग हे फिल्टर आधी काढून टाका. फिल्टर दिसतोय हा, रिमूव्ह करा. इथून रिमूव्ह करायचं. हे क्रॉस दिसतंय, ह्याला रिमूव्ह करा. आता दिसायला लागले जास्त. ब्रॉड मॅचचं पण काढायचं आहे, तो पण काढा. दिसतंय? आता इथं ऑल कीवर्ड मध्ये सगळे कीवर्ड कसे टाकलेले तर ब्रॉड टाकलेले. आपल्याला कोणते टाकायचे? एक्झॅक्ट टाकायचे. मग तुम्ही इथं पेन्सिल वरती क्लिक करणार आणि ह्याला काय करणार? डबल कोटेड मध्ये टाकणार. असं जर केलं तर टाइम जास्त लागेल किंवा तिकडे पण हाताने टाईप करायचं म्हणलं जास्त टाइम लागेल. तर आपल्याला काय करायचंय तर इथं एकाच वेळेस सगळ्यांना सिलेक्ट करायचं. झाले सिलेक्ट? किती सिलेक्ट झालेत? 20 कीवर्ड टाकले होते ते सगळे सिलेक्ट झालेत का? तर इथं एडिट मध्ये जायचं. लक्षात ठेवा. कुठं जायचं? एडिट मध्ये जायचं. चेंज मॅच टाईप मध्ये जायचं. ऑल चेंज मॅच टाईप मध्ये जायचं. इथं ब्रॉड मॅच दिसतंय तर तिथं फक्त एक्झॅक्ट मॅच करायचं. कीप ओरिजिनल नाही ठेवायचं. हा, काय ठेवायचं आपल्याला? एक्झॅक्ट ठेवायचंय का फ्रेश ठेवायचंय? तर फ्रेश ठेवायचं. काय ठेवायचं? फ्रेश. आणि इथं अप्लाय करायचं. आता तुमचे कीवर्ड कसे झाले? झाले का? झाले का तुमचे फ्रेज? आले का डबल कोटेड? एक टाकत जर असतो तर आपल्याला जास्त टाइम. मग आता हे सगळे अंडर रिव्ह्यू मध्ये गेले. आता पैसे टाकायचे. बिलिंग मध्ये जायचं आणि बिलिंग मध्ये जाऊन पैसे. किती रुपये आहे? किती सिंपल वे पैसे टाकायचा. 500 रुपये ऍड करायचे. झालं. आता बाकीचं आपण उद्या पाहू. उद्या आता आज किती रुपयाला क्लिक आलती? काल 141. पण आता कमी मध्ये येईल. का कमी मध्ये येईल? आता फ्रेश मॅच टाकली. मग एका गुगल ऍड एक्झिक्युटिव्हचं काय काम असतं तर ह्या सगळ्या गोष्टी करणं काम असतं. पैसे संपलं की मुजीब त्याला पैसे टाकायचे. मला OTP पाठवलं. मग इथं काय टाकणार आपण? 655557. झालं? कोणाला काही डाऊट आहे का? प्रॅक्टिस करा. आता जे नवीन लोक आजच डायरेक्ट जॉईन केले ना, पूजा असेल, बाकीचे लोक असतील, तर त्यांना अकाउंट कसं ओपन करायचं हे माहिती नसेल तर ते एकतर माझा जुना रेकॉर्डेड व्हिडिओ बघा. काय नावाने प्लेलिस्ट बनवली? गुगल ऍड्स 1130 नावाने. तिथं बघा, तुम्हाला सगळं समजून जाईल. नाही समजलं तर कॉल करा. थँक्यू.